जय शिवराय मित्रांनो, तर गेल्या 2 दिवसापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना SMS द्वारे पेमेंट करण्यास सांगितलेले आहे. त्याचबरोबर स्वयंसंरक्षण ज्याला आपण सेल्फ सर्व्हे म्हणतो, तर तो करण्यास सांगितलेला आहे. तर ते ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना हा जो SMS आहे तर तो आलेला आहे. त्याविषयी आपण सविस्तर माहिती जी आहे तर ती मागील व्हिडिओमध्ये बघितली होती. जर आपल्याला सेल्फ सर्व्हे कसा करावा, त्यानंतर पेमेंट कसे करावे याच्याविषयी माहिती नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देण्यात आलेले, आपण ते व्हिडिओ बघा. तर आता लाभार्थी यादी बघायचा हा व्हिडिओ आहे. तर लाभार्थी यादी बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती जा, किंवा आपला जर व्हिडिओ बघत असेल आपण तर अशा प्रकारे व्हिडिओ प्ले करा. त्यानंतर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट जे आहेत तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देतो. आणि बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. त्यानंतर आता खाली बघू शकता आपण डिस्क्रिप्शनच्या ठिकाणी मोर ऑप्शन दिसत आहे आपल्याला. तर या मोर ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जर कुठल्या प्रकारचे माहिती हवी असेल, सेल्फ सर्व्हिसची असो किंवा पेमेंटची असो, अर्जाची असो, तर हे सर्व इथे आपण बघू शकता. खाली व्हिडिओ जे आहे तर ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे बघा, महावितरण सेल्फ सर्व्हे आहे, त्यानंतर कुसुमचा सेल्फ सर्व्हे आहे, त्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील या ठिकाणी आपण लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम वर बघू शकता सोलार पंप लाभार्थी याद्या या ठिकाणी अशी एक लाईन लिहिलेली आहे. त्यानंतर खालच्या साईडला लिंक देण्यात आली, तर त्या लिंकवरती आपल्याला आहे ना एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपण कुठल्या जिल्ह्यातले आहात तर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्या जिल्ह्याची यादी बघा. सर्व याद्या ज्या आहेत तर त्या जिल्हावाईज आहे. यामध्ये संपूर्ण जेवढे शेतकरी पात्र करण्यात आले त्यांच्या सर्वांची नावे यामध्ये दिलेली आहेत. तर आपला समजा जिल्हा या ठिकाणी आलेला नसेल तर आपल्याला खाली यायचं आहे. तर खाली आल्याच्या नंतर आपण उजव्या साईडला इथे बघू शकता, असे झूम करायचं. त्यानंतर इथे कुसुम सोलार पंप जो टॅग आहे किंवा जे कॅटेगरी आहे, लेबल आहे, तर या लेबलवरती फक्त क्लिक करायचे. कुसुम सोलार पंप मित्रांनो इथे एकदा बघून घ्या म्हणजे आपल्याला समजेल. तर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच सारे शेतकरी जे आहे तर ते व्हिडिओ अधुरा बघतात किंवा चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे त्यांना पुढील जी माहिती तर ती भेटत नाही. तरी बघू शकता आपल्यासमोर अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहे तर त्या साधारण 4-4, 5-5 जिल्ह्यांच्या ज्या याद्या आहेत त्या आलेल्या आहेत. त्यानंतर खाली डाव्या साईडला रकान्यामध्ये काही नंबर दिलेले आहेत. तर त्या नंबरच्या ठिकाणी आपण क्लिक करून आपला पुढे ज्या याद्या आहेत तर त्या संपूर्ण याद्या 1, 2, 3 अशा पेजवरती ज्या आहेत तर त्या बघू शकता. आपण कुठल्या जिल्ह्यातून आहात खाली कमेंट करा, आणि आपण सोलार पंपसाठी अर्ज केलेला आहे का हे देखील कमेंटमध्ये लिहा. तर हे बघू शकता आपण अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्याच्या 1, 2, 3, 4, 5 हे जे अंक आहेत तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता प्रत्येक पेजवरती नवीन याद्या येत आहेत. तर आता मी आपल्याला दाखवते यादी कुठे भेटणार आहे. अशा प्रकारे क्लिक केलं, समजा आपण जर जालन्याच्या आहात तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण माहिती देण्यात आली, इथे बघू शकता. त्यानंतर इथे जालना जिल्हा लाभार्थी यादी यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील जितके जीमेल अकाउंट आहे त्यामधील एक जीमेल अकाउंट सिलेक्ट करा. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करा. आपली जी लाभार्थी यादी आहे आपल्या जिल्ह्याची आपण जी डाउनलोड करत आहात तर ती डाउनलोड होईल. त्यामध्ये आपले नाव बघा. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा, आणि आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत.